तर मित्रांनो, आपण पाहतोय Hyundaiने नव्याने लॉन्च केलेली फेसलिफ्ट गाडी Hyundai Alcazar, ती देखील डिझेलमध्ये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 6 सीटर गाडी बघतोय आपण. हा आहे ब्लॅक कलर याच्यामधला. याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो नव्याने लॉन्च केलेल्या गाडीमध्ये DRL जे दिलेले आहेत ते कनेक्टिंग दिलेली आहेत. त्याचबरोबर DRLचा लुक चेंज करण्यात आलेला आहे. तसंच जर आपण बघितलं तर फ्रंटचा याचा जो ग्रिल आहे हा ब्लॅक कलरमध्ये कास्केट ग्रिल देण्यात आलेला आहे. तसेच नियर टू बंपर जर आपण बघायला गेलो तर बंपर जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये स्किड प्लेट सिल्वर कलरमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे गाडीचा लुक जो दिसणार आहे हा एकदम रिच दिसणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघायला गेलो तर गाडीच्या कॅरेक्टर लाईन्स जर आपण बघितल्या तर गाडीवरती कॅरेक्टर लाईन्स अशा पद्धतीने दिलेले आहेत की गाडीचा एअर कटिंग प्रॉपर होऊन गाडीच्या लुकमध्ये देखील भर पडणार आहे. आता आपण जर गाडी साईडने बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी अलॉय व्हील्स साईडला जर आपण बघितलं याच्यामध्ये तर R18 डायमंड कट अलॉय व्हील्स मिळणार आहेत आपल्याला. याच्यामध्ये साईडच्या स्किड प्लेट देखील आपल्याला याच्यात सिल्वर कलरमध्ये बघायला मिळतील. तसेच साईड मिरर जर बघितले तर इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल ॲडजस्टेबल अँड साईड इंडिकेटर्स ऑन मिररवरती मिळणार आहेत. नव्याने लॉन्च झालेल्या अल्काझारमध्ये आपण जर रूफ रेल्स बघितले तर रूफ रेल्स ह्याच्यामध्ये जुन्या गाडीमध्ये इंटिग्रेटेड यायचे, त्याच्यामध्ये हे रूफ रेल्समध्ये गॅप देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे हा 190 mm मध्ये देण्यात आलेला आहे. याची जर फ्युअल टँक कपॅसिटी जर आपण बघितली तर 53 लिटरची फ्युअल टँकची कपॅसिटी असणार आहे. त्याचबरोबर गाडीचा आपण रिअरचा लुक जर एक वेळ बघायला गेलो तर पूर्णपणे स्पोर्टी लुक आपल्याला बघायला मिळणार आहे. टेल लाईट जे आहेत हे याच्यामध्ये कनेक्टिंग टेल लाईट देण्यात आलेली आहेत, ते देखील एच शेपमध्ये मिळणार आहेत आपल्याला. तसंच वरून जर आपण बघितली गाडी तर अँटिना जो आहे गाडीचा हा शार्पिन अँटिना बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि रिअरला स्पॉयलर देखील असणार आहे. रिअर साईडला जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये रिअर डिफॉगर लाईन मिळणार आहेत, वायपर विथ वॉशर असणार आहे, अल्काझारचा एम्ब्लम दिलेला आहे याच्यामध्ये. आणि टेल लाईट जो कनेक्टिंग दिलेला आहे लाईट तर त्याच्यामध्ये आपल्याला वरच्या साईडला एक सिल्वर स्ट्रीप इन्सर्ट केलेली बघायला मिळणार आहे. खालच्या साईडला जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये ट्विन एक्झॉस्ट बघायला मिळणार आहे. रिफ्लेक्टरचा लुक आपण बघू शकता. याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर देखील मिळणार आहेत. सिग्नेचर 6 सीटरमध्ये आपण गाडी बघतोय. ही बूट जर आपण या गाडीचा ओपन करून बघितला तर साधारणतः 190 लिटरपर्यंत आपल्याला बूट स्पेस याच्यामध्ये वापरायला मिळणार आहे. रिअर साईडला आपण बघू शकता. आता नव्याने लॉन्च झालेली आहे या गाडीमध्ये आपण जर बघायला गेलो तर याच्यामध्ये स्पेअर व्हील नाही दिलेला आहे कंपनीने, तर स्पेअर व्हीलच्या जागी आपल्याला याच्यामध्ये टायर इन्फ्लेटर किट मिळणार आहे. रिअर साईडवरून आपण बघू शकता की 6 सीटर गाडी ही अशा पद्धतीने असणार आहे दिसायला. रिअरच्या ज्या 2 सीट आहेत तर ह्या कनेक्टेड असणार आहेत. त्याचबरोबर रिअर साईडला बघू शकता आपण ACचे वेंट देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर चार्जिंगचे पोर्ट देण्यात आलेले आहेत. रिअरचा AC वेंट जो आहे हा आपण पाठीमागून ऑपरेट करू शकतो. त्याचबरोबर मिडलच्या सीटमध्ये ह्या कॅप्टन सीट मिळतात आपल्याला 2 आणि त्याच्यामध्ये आर्मरेस्ट देखील देण्यात आलेले आहेत. मिडल साईडला जर आपण बघितलं सेकंड रोमध्ये तर ह्याच्यामध्ये वायरलेस चार्जर मिळणार आहे आपल्याला. केबिनमध्ये रिअरला ACचा व्हेंट असणार आहे. हे डिझेल व्हेरियंट असल्यामुळे याच्यामध्ये आता सनरूफ बंद झालेला आहे गाडीमध्ये. त्याचबरोबर इंटिरियरचा कलर जर आपण बघितला तर हा जुन्या गाडीमध्ये डार्क ब्राऊन कलर यायचा, हा आता थोडा फेंट ब्राऊन कलर देण्यात आलेला आहे. त्यामुळे गाडीचा लुक एकदम रिच दिसतो. साईडवरून जर गाडी आपण बघितली तर याच्यामध्ये मी रिअरच्या सीटवरती दाखवतो तुम्हाला बसून की आतमध्ये 2 फीचर ॲडिशनल जे दिलेले आहेत. एक म्हणजे याचा 6 सीटरमध्ये सीट ज्या आहेत ह्या रिअरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला थाई सपोर्ट ॲडजस्टेबल मिळणार आहे. हा फीचर बघायला मिळतो आपल्याला. थाई सपोर्ट आपण ॲडजस्ट करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला रिअरच्या ज्या सीट आहेत तर याच्यामध्ये सीट एअर व्हेंटिलेशन देण्यात आलेलं आहे. पूर्णपणे लेदर अपॉस्ट्रोफी वापरण्यात आलेली आहे गाडीला. त्याचबरोबर म्युझिक सिस्टमचे जे स्पीकर्स आहेत हे बोसचे प्रीमियम स्पीकर देण्यात आलेले आहेत. तसेच रिअर सीटला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक ट्रे देण्यात आलेली आहे. ह्याच्यावरती आपण लॅपटॉप वगैरे ठेवून आपलं काम करू शकतो. तसेच याच्यामध्ये ब्रेवरेज ठेवण्यासाठी देखील ब्रेवरेज स्टोरेज देखील देण्यात आलेलं आहे. या कारमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला याच्यामध्ये स्मार्ट की मिळणार आहे. त्याचबरोबर गाडी आपण अनलॉक करून बघितली तर याच्यामध्ये राईट हँड साईडला जर आपण आर्मरेस्टवरचे फीचर्स जर बघितले तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरर इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल प्लस मिरर फोल्डेबल, त्याचबरोबर सेंट्रल लॉक अनलॉक आणि ऑल 4 पॉवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मिळणार आहे. त्याचबरोबर रिअर साईडला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये चाइल्ड सेफ्टीसाठी रिअर विंडोज लॉक बटन देखील देण्यात आलेलं आहे. तसंच जर आपण बघितलं आपण राईट हँड साईडला या साईडला बघू शकतो की 2 बटन्स याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. तर हे बटन आहेत मेमरी सीट ॲडजस्टमेंटचे. ड्रायव्हिंग सीट जी आहे ही आपण ॲडजस्ट करून देऊ शकतो, त्यासाठी याचा वापर करता येतो. तसंच जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला स्किड प्लेट देखील देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ड्रायव्हिंग सीट जी आहे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल असणार आहे. स्टेअरिंग जर आपण या गाडीचा बघितला तर डी कटमध्ये स्टेअरिंग बघायला मिळणार आहे. स्टेअरिंगवरचे कंट्रोल्स आणि आपण जर फिनिशिंग बघितलं तर याच्यामध्ये ग्लॉसी ब्लॅक कलर कॉम्बिनेशन देण्यात आलेलं आहे. राईट हँड साईडला आपल्याला स्मार्ट क्रूज कंट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं आपण ADAS लेवल 2 देखील मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये.
लेफ्ट हँड साईडचे जे फीचर्स आहेत हे पूर्णपणे आपल्याला म्युझिक सिस्टम ऑपरेटिंगसाठी देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जर बघितलं आपण खालच्या बाजूला ह्याच्यामध्ये प्लसचा एक बटन दिसतो, लेफ्ट हँड साईडला हा मायनसचा एक बटन दिसतोय. तर हे बटन आहेत पेडल शिफ्टरसाठी वापरले जातात ते. त्याचबरोबर जर आपण राईट हँड साईडला बघितलं तर इकडं पुश बटन स्टार्ट स्टॉप देण्यात आलेला आहे, ऑटो ऑन ऑफचा बटन देण्यात आलेला आहे. फ्रंट पार्किंगसाठी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सेन्सर ऑन ऑफ करू शकतो आपण. त्याचबरोबर ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देखील देण्यात आलेली आहे. तसंच जर बघितलं आपण तर हा जो आहे क्लस्टर, तर साधारणतः 9 इंचापर्यंत आपल्याला डिजिटल क्लस्टर याच्यामध्ये बघायला मिळतो. तसंच जर आपण लेफ्ट हँड साईड बघत गेलो तर याच्यामध्ये 10 इंचाचा टचस्क्रीन म्युझिक सिस्टम, ह्याच्यामध्ये अँड्रॉइड ॲटो, ॲपल कार प्लेअर, व्हॉइस रिकग्नायझेशन कमांड, 360 डिग्री कॅमेरा, त्याचबरोबर ड्युअल झोन AC देखील बघायला मिळणार आहे. ऑटो क्लायमेट कंट्रोल AC असणार आहे हा. तसंच जर आपण बघायला गेलो तर याचा ऑटोमॅटिकचा कन्सोल जो आहे तर हा असा लक्झरी पद्धतीने देण्यात आलेला आहे. गाडीचा जर आपण स्टेअरिंग बघायला गेलो तर टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर जर आपण इंटिरियर जर बघितला ह्याच्यामध्ये 10 इंचाच्या टचस्क्रीनमध्ये आपल्याला 360 डिग्री सराउंड व्ह्यू दिसणार आहे. तर आपण याच्यामध्ये जसा आपल्याला सराउंड व्ह्यू बघायचा आहे तसा आपण बघू शकतो आहे. हा बघू शकता, हा रिअरचा व्ह्यू आहे. त्याचबरोबर हा साईड व्ह्यू असणार आहे गाडीचा. असंच आपल्याला फ्रंट व्ह्यूसुद्धा ह्याच्यामध्ये पाहता येतो. तसंच जर आपण बघितले ह्याच्यामध्ये टचस्क्रीनमध्ये अदर फीचर्स जर बघितले तर ह्युंडाईने आपल्याला ब्ल्यू लिंक कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. रियर वायपर वॉशर ग्लॉसी ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेला आहे ACच्या व्हेंटच्या बाजूला. त्याचबरोबर हा ब्राऊन कलर, हा फेंट ब्राऊन कलरमध्ये देण्यात आलेला आहे. स्पीकर्स आपण बघू शकतो आहे गाडीमध्ये टोटल 4 डोअरमध्ये 4 स्पीकर, फ्रंट 2 डोअरमध्ये 2 ट्विटर देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सबवूफर एक फ्रंटमध्ये देण्यात आलेलं आहे, एक बूट स्पेसमध्ये देण्यात आलेला आहे. तसंच जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ग्लो बॉक्स जो आहे हा कूलिंग ग्लो बॉक्स आपल्याला बघायला मिळतो आहे. इंटिरियरचं जर आपण फिनिशिंग बघितलं तर हे अशा पद्धतीने असणार आहे. मिररच्या मिडलवर आपल्याला ह्याच्यामध्ये टेलिमॅटिक स्विच देखील देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण वरच्या साईडला बघितलं इकडे तर मॅप लॅम्प देण्यात आलेला आहे, विथ सनग्लास होल्डर देखील मिळणार आहे आपल्याला. मिडल कन्सोल जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला ड्राईव्ह आणि ट्रॅक्शन असे 2 मोड मिळणार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ड्राईव्हमध्ये टोटल 3 मोड मिळतात आपल्याला. तर हे आपण इकडे डिस्प्लेवर बघू शकतो. ड्राईव्हमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स हे 3 मोड मिळतात. त्याचबरोबर ट्रॅक्शनमध्ये जर बघितलं आपण तर स्नो, मड आणि सँड असे हे 3 मोड मिळणार आहेत. त्याचबरोबर आपण जर इकडच्या साईडला बघितलं तर फ्रंटचा आहे पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह असे 4 गेअर असतात याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला इकडं पार्किंगसाठी इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आलेला आहे. हा आपण अप आणि डाऊन करून हा ऑटोमॅटिकली ऑपरेट करू शकतो. त्याचबरोबर ऑटो होल्ड हा बटन देखील देण्यात आलेला आहे. रिअर व्ह्यूचा जर कॅमेरा आपल्याला व्ह्यू करायचा असेल तर त्याच्यासाठी हा बटन देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हा आहे हिल डाऊनसाठी हा बटन देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इकडच्या साईडला आपल्याला आणखी 2 बटन बघायला मिळतात की ड्रायव्हर आणि को ड्रायव्हरची जी सीट आहे तर ह्याच्यामध्ये ACचे व्हेंट जे देण्यात आलेले आहेत तर ते आपण इकडून ऑपरेट करू शकतो. याच्या फॅनची स्पीड देखील आपण इकडून ऑपरेट करता येते. तसंच याच्यामध्ये बॉटल होल्डर पण देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर रिअर साईडला जर बघायला गेलो आपण तर इथं आर्मरेस्ट देण्यात आलेली आहे, विथ लेदर फिनिशिंग असणार आहे याच्यावरती. त्याचबरोबर स्टोरेज बॉक्स देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. चार्जिंगचे जे आपल्याला पोर्ट देण्यात आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आलेला आहे. USB पोर्ट मिळणार आहे. 12 व्होल्टचा कनेक्शन आपल्याला ह्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर वायरलेस चार्जर एक फ्रंटला मिळतो आहे आपल्याला. याच पद्धतीने आपल्याला रिअरला देखील वायरलेस चार्जर मिळणार आहे.